रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना बच्चू कडू यांच्या माध्यमातून बच्चू कडू यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी तारीख जाहीर केली 30 जून 2026 30 जून 2026 पर्यंत आम्ही कर्जमाफीची सर्व माहिती गोळा करून 30 जूनला कर्जमाफीचा निर्णय घेऊ अशी एक राज्य सरकारनं बच्चू कडू यांना तारीख जाहीर करण्यात आली। आता नेमकी ही कर्जमाफी होईल का आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काल 29 नोव्हेंबरला जो GR काढलेला आहे त्या GR एक सविस्तर अपडेट आपण पुढच्या 3 ते 4 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आपला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब केल्यानंतर आमचे नवनवीन व्हिडिओ शेती माती संस्कृतीसाठी कटिबद्ध असलेले नवनवीन व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी बांधव, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, काल राज्य सरकारच्या माध्यमातून 29 नोव्हेंबर 2025 रोजी एक GR काढण्यात आला आहे। तर त्या GR मध्ये स्पष्ट सांगण्यात आलं आहे की 1 वर्षासाठी आम्ही कर्जाची वसुली स्थगिती देत आहोत आणि सहकारी कर्जाचं पुनर्गठन करीत आहोत, पुनर्गठन करण्यासाठी मान्यता देत आहोत। आणि 1 वर्ष म्हणजे आतापासून ते पुढच्या 26 नोव्हेंबरपर्यंत 26 नोव्हेंबर 2026 पर्यंत कुठली बँक आपल्याला कर्ज वसुलीसाठी तगादा लावणार नाही, कर्ज भरण्याची गरज नाही शेतकरी बांधवांना, असं सांगण्यात आले त्या GR मध्ये। आता नेमकं शेतकरी बांधवांनी करायचे काय, कर्जाचं पुनर्गठन करायचे काय? तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हात जोडून एक नम्रतेची विनंती, कर्जाचं पुनर्गठन अजिबात करू नका, कर्जाचं रिन्यूसुद्धा करू नका आणि कर्जाचं पुनर्गठनसुद्धा करू नका। तुम्ही जर आत्ता पुनर्गठन आणि कर्जाचं रिन्यू जर केलं तर तुम्ही हे चालू बाकीदार खातेदार असणार आणि तुम्ही रिन्यू केलं असल्यामुळं, कर्जाचं जर पुनर्गठन केलं असल्यामुळं तुमचं कर्ज राज्य सरकार येणाऱ्या 30 जूनच्या ज्या कर्जमाफीमध्ये सरकार जी कर्जमाफी करणार आहे त्या कर्जमाफीमध्ये तुम्हाला लाभ मिळू शकत नाही। त्यामुळं उद्याच्या आता जी राज्य सरकारनं जे 26 नोव्हेंबरला GR काढलेला आहे त्या GR मध्ये कर्जाचं पुनर्गठन राज्य सरकार बँकांना करावं लावणार आहे। पण शेतकरी बांधवांना हात जोडून नम्रतेची विनंती, कर्जाचं पुनर्गठन करू नका। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार 30 जून जो आपल्याला जी कर्जमाफीची बच्चू कडू यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तारीख दिली त्या तारखेच्या अगोदर राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव कर्जमाफीपासून कसे वंचित राहतील यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे। तर शेतकरी बांधवांनो, कर्जाचं पुनर्गठन अजिबात करू नका। कोणती बँक जरी आली तरी आम्हाला कर्जाचं पुनर्गठन करायचं नाही असं स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा। तर शेतकरी बांधवांनो, अगोदर आता जर राज्य सरकारनं जर कर्जमाफी जर केली तर आता उद्या हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे। त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीसाठी पुरवण्या मागण्या सादर होणार आहेत आणि त्या अगोदर जर आपण विचार केला तर 2017ला छत्रपती शिवाजी महाराज जी कर्जमुक्ती योजना फडणवीस साहेबांनी राबवली होती, त्या योजनेमधील 7 लाख शेतकरी बांधव वंचित राहिले आहेत। त्या शेतकरी बांधवांचं पुरवणी मागण्याद्वारे कर्जमाफी होणार आहे। तर 5,900 कोटी रुपयाची तरतूद या कर्जमाफीसाठी करणार आहेत आणि त्यामुळं 7 लाख जे शेतकरी बांधव फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात जी कर्जमाफी झाली होती, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना 1.5 लाखापर्यंत जे कर्जमाफ झालं होतं, त्या कर्जमाफीमधून 7 लाख शेतकरी बांधव वंचित राहिले आणि त्या 7 लाख शेतकरी बांधवांना उद्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्याद्वारे कर्जमाफीसाठी तरतूद केली जाणार आहे आणि 5,900 कोटी रुपयाची तरतूद उद्याच्या पुरवणी मागण्याद्वारे हिवाळी अधिवेशनात केली जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता अगोदर या 7 लाख शेतकरी बांधवांचं कर्जमाफ होईल आणि प्रवीण परदेशी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून एक डाटा गोळा करणं सुद्धा चालू आहे बँकांच्या माध्यमातून। आता कोण्या बँकेचे किती कर्ज, रिन्यू किती आहेत, चालू थकबाकीदार शेतकरी किती आहेत, या सगळ्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत आहे आणि 30 जूनपर्यंत ही पूर्ण माहिती गोळा करण्यात येईल आणि 30 जूनच्या नंतर कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकार घेण्यात येणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारनं जे 26 नोव्हेंबरला GR काढलेला आहे त्या GR मध्ये स्पष्ट सांगले सहकारी कर्जाचं पुनर्गठन। शेतकरी बांधवांना एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हात जोडून नम्रतेची विनंती, कर्जाचं पुनर्गठन अजिबात करू नका, रिन्यूसुद्धा अजिबात करू नका। तुम्ही जर कर्जाचं पुनर्गठन रिन्यू जर केलं तर उद्या येणाऱ्या काळामध्ये 30 जूनच्या ज्या कर्जमाफीमध्ये तुम्हाला अजिबात लाभ मिळू शकत नाही, हेच सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला आहे।
तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर शेतकरी बांधव तो थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.